जय शिवराय मित्रांनो 2024 मध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात बाधित झालेल्या परंतु अद्याप ही मदतीचं वितरण न झालेल्या मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे। मित्रांनो ऑक्टोबर 2024 मध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यापूर्वी मदतीचं वितरण करण्यासाठी निधीची मंजुरी देण्यात आलेली होती, परंतु या मदतीमध्ये वंचित राहिलेला आणि महत्त्वाचा आणि मोठं नुकसान झालेला जिल्हा म्हणजे धाराशिव। या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप या निधीची मंजुरी किंवा मदतीचं वितरण करण्यात आलेलं नव्हतं आणि आज राज्य शासनाच्या माध्यमातून 29 जुलै 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि धुळे या 3 जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मदतीचं वितरण करण्याकरता 308 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे, तो वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। मित्रांनो याच्या संदर्भातील हा 29 जुलै 2025 चा जी आर आपण पाहू शकता। सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि धुळे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचं वितरण करण्याच्या संदर्भातील याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी 308 कोटी 88 लाख 43,000 एवढी नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई वितरित करण्यात यावी अशा प्रकारच्या याच्यामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये ऑक्टोबर 2024 मध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी 28 ऑक्टोबर 2024 च्या जे काही सादर करण्यात आलेला प्रस्ताव होता, या प्रस्तावानुसार 79,880 शेतकऱ्यांसाठी जे काही 86 कोटी 46 लाख 34,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। तर ऑक्टोबर 2024 मध्ये झालेल्या नुकसानीसाठी 20 मार्च 2025 रोजी जो सुधारित प्रस्ताव दाखल करण्यात आला, यानुसार 2,48,059 शेतकऱ्यांसाठी तब्बल 174 कोटी 97 लाख 4,000 रुपये एवढी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 7,584 शेतकऱ्यांना सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या नुकसानीसाठी 6 कोटी 65 लाख 5,000 रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। तर धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 40 कोटी 80 लाख रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। एकंदरीत या तिन्ही जिल्ह्यातील 3,35,000 शेतकऱ्यांना जवळजवळ 308 कोटी रुपयाची नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी या जीआरच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। या मदतीचं वितरण केलं जात असताना कुठल्याही शेतकऱ्याला दुबार मदतीचं वितरण होणार नाही याची काळजी घ्यावी। याचबरोबर कुठल्याही प्रकारची पीक कर्ज असतील किंवा इतर काही वसुल्या असतील त्या वसुल्या या पैशामधून केल्या जाऊ नयेत अशा प्रकारच्या सूचना देखील या जीआरच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत आणि अशा प्रकारे या प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना अखेर मदतीचं वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो यापूर्वीच राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुऱ्या देण्यात आलेल्या आहेत, त्याच्याबद्दल आपण वेळोवेळी अपडेट घेतले होते आणि हा उर्वरित असलेला धाराशिव जिल्हा देखील आता याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। मित्रांनो हा महत्त्वपूर्ण असा जीआर आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।